तर नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर इथे आज मी आजचा होता गणपती बाप्पाचा दुसरा म्हणजे 2 तारीख होती आजची. आणि बघू शकता मी आज उकडीचे मोदक करत आहे. पहिल्यांदाच ट्राय केलेले आहे मी, जमतात की नाही ते पुढे तुम्ही बघू शकता. कसे मोदक आलेले आहे काय. तर हे बघू शकता, गूळ घेतलेला 1 वाटी, त्याच्यामध्ये पूर्ण एक नारळ घेतलेला आहे, त्याचा किस केलेला आहे खोबऱ्याचा. त्या फोडून नारळ मस्त तुकडे केले, ते मिक्सरमधून बारीक केलेलं आहे खोबरं. 2 वाटी होतं ते. आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल नाही टाकलं, तूप टाकलेलं आहे कढईमध्ये. आणि हे बघा उकड काढून घेत आहे. याच्यामध्ये 1 वाटी दूध टाकलेलं आहे आणि त्याच वाटीने 2 वाटी पाणी टाकलेलं आहे. हे मस्त गरम झाल्यानंतर त्याच्यात तांदूळाचं पीठ टाकून दिलेलं आहे 2 वाटी, ह्याच वाटीने 2 वाटी, आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि ही असं मस्त उकळ काढून घेतली आहे. आणि मस्त उकळल्यानंतर मस्त हे गोळा तयार करून घेतलेला आहे. मस्त चुरून मऊ असं छान करायचा आहे गोळा. आणि त्याच्याच पाऱ्या करून मस्त मोदक भरायला घेतलेले आहे. ते सारण माझं थंड झाल्यावर मस्त मी मोदक भरलेले आहे. आणि बघू शकता, हे आता झाल्यानंतर मग आपण याचे मोदक बनवणार आहोत. हे बघा असं होऊ द्यायचं. त्याच्यानंतर हे बघा असा गोळा करून घेतलेला आहे मी मस्त मऊ. आणि हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुम्ही पण या उकडीचे मोदक खायला. तर बघू शकता आता मस्त मऊसूद गोळा झालेला आहे. आणि असे मी ट्राय करून पाहिले, असे मला काही आले नाही. माझ्याकडे साचा होता, मी साच्यानेच भरलेले आहे मोदक. तर बघू शकता तुम्ही असे झालेले आहेत. कसे झाले ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. हे बघा आता याच्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, ते उकळी आल्यावर त्याच्यानंतर मग त्याच्यावर चाळण ठेवली, त्या चाळणवर मोदक ठेवलेले आहे. आणि त्याच्यावर ताट ठेवून 15 ते 20 मिनटं वाफवून घेतलेले आहे मोदक. आणि खूप छान लागत होते. मी तर पहिल्यांदाच खाल्लेले आहे हे उकडीचे मोदक, आणि पहिल्यांदाच बनवले पण आहे. आणि कसे झाले ते तुम्हीच सांगा मला नक्कीच. आणि तुम्ही कसे बनवता ते पण मला सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया. आणि हे आपले आहेत गणपती बाप्पा. आणि मी उद्या बघू शकता आता मस्त मोदक झालेले आहे छान. आणि याच्यावर मस्त 1 चमचा तूप टाकलेले आहे. बघू शकता तुम्ही किती छान मोदक झालेले आहेत. चला तर मग या मोदक खायला. तर बाय.